नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्समध्ये या चॅनलवरती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जर आपल्याला MyDBT पोर्टलवरती लॉग इन करता येत नसेल, तर त्यासाठी OTP येत नसेल किंवा दुसरी काही अडचण असेल, तर त्याची तक्रार कशी नोंदवायची. तर बघा, तुम्ही किती वेळा ट्राय केलं तरी OTP येत नाही, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला याचं 100% सोल्युशन सांगणार आहे. अनेक शेतकऱ्यांना MyDBT पोर्टलवर लॉग इन करताना OTP येत नाही, मोठी समस्या येते. याच्यामुळे ॲप्लिकेशन कंप्लीट होत नाही आणि सबसिडी येत नाही किंवा डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही. तर यामध्ये आपण पाहणार आहोत तक्रार कशी नोंदवायची, आणि तक्रारीची नोंद केल्यानंतर काही वेळामध्येच तुम्हाला OTP यायला चालू होईल किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे सोल्युशन मिळेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. बघा, सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे तुम्हाला MyDBT फार्मर असे टाईप करून सर्च करायचे आहे. ते सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे MyDBTचे होम पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला बघा सूचना येत असं ऑप्शन दिलेलं आहे. तर याच्यासाठी ते तक्रार ऑप्शन येणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि इथला चारपैकी कुठलाही एक पर्याय निवडायचा आहे. तो पर्याय निवडल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती जाणार. तर बघा, इथं सूचनाचा आधी एक ऑप्शन होता, आता तक्रार प्लस सूचनाचा ऑप्शन आला आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. बघा, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही बेसिक माहिती भरून घ्यायची आहे आणि OTP टाकून तुम्हाला काही फाईल वगैरे अपलोड करायची असेल ईमेलची, तर ती सुद्धा करू शकता. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तो तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही निवडायचा आहे. त्या जिल्हा निवडल्यानंतर बघा, इथे तालुकासुद्धा निवडायचा आहे. इथे विभाग ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे असं ठेवायचं आहे. इथं काही चेंज करायचं नाही. बाब निवडामध्ये बघा, ज्या रिलेटेड तुमची समस्या असेल किंवा OTPची समस्या असेल, तर तुम्ही यातली जी बाब आहे किंवा OTPसाठी कोणती समस्या निवडली तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर इथं प्रकार निवडा. तर इथं तक्रार किंवा सूचना, तर तुम्ही इथं तक्रार हा निवडायचा आहे. तक्रार निवडल्यानंतर तक्रार, सूचना, प्रकार म्हणजे बघा, इथं भरपूर असे इश्यू दिलेले आहेत. ॲक्सेसिबिलिटी इश्यू, पोर्टल परफॉर्मन्स इश्यू, ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन, ॲप्लिकल प्रोफाईल, लॉग इन इश्यू, अदर इश्यू. तुम्हाला जो काही इश्यू येत असेल तर तुम्ही तो इथं बघा, OTPचा इश्यू आहे, लॉटरी रिपोर्ट इश्यू, सर्व काही दिलेलं आहे. जर तुम्हाला जो इश्यू आहे तो निवडून घ्यायचा आहे. इथं समजा OTP असेल तर OTP टिप्पणी इथं करायचं आहे. तर सरळ-सरळ तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल, इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालेल. त्यावेळेस मला OTP येत नाही, त्याच्यामुळे मी तक्रार केलेली आहे. ते सर्व काही करून झाल्यानंतर तुम्हाला काय स्क्रीनशॉट वगैरे अपलोड करायचं असेल तर इथून चूज फाईलवरती करून तुम्ही करू शकता. मग हे सर्व काही फिल करून झाल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे असं, आणि सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट केल्यानंतर गिव्हन सबमिटेड सक्सेसफुली, प्लीज चेक युअर ईमेल ID फॉर इन्फॉर्मेशन. बघा, सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पॉपअप येईल आणि जो तुम्ही काही मेल ID दिलेला इथं आता टाईप केलेला होता, त्याच्यावरती तुम्हाला एक तुमची तक्रार नोंदवली असा एक मेल येऊन जाईल. तर तो तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची तक्रार या MyDBT पोर्टलवर असणाऱ्या इश्यूची नोंदवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि टेक संवादला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.